कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात अनेक विकास कामं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर तिघा भामट्यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांची डिजिटल स्वाक्षरी असलेले पत्र घेऊन त्यावर हाऊसकीपिंगच्या वर्क ऑर्डर प्राप्त करून देतो असे खोटे आश्वासन दिले आणि बनावट वर्क ऑर्डर तयार करून फिर्यादीची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसात दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट 1 ने तपासाची सूत्रे हाती घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर गावामधील तनय अनंत महाजन, नरेंद्र तोताराम महाजन या दोघांना अटक केली. यामध्ये शकील अहमद सलीमुद्दीन शेख याचाही समावेश असून तो फरार आहे. पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी या प्रकरणी माहिती दिली. माननीय मंत्री महोदय श्री गिरीशजी महाजन यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती दिली होती की काही व्यक्तींनी कुंभमेळा संदर्भात बनावट वर्क ऑर्डर देऊन फसवणूक केलेली आहे आणि याचबाबत माननीय मंत्री महोदयांनी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना माहिती दिली होती. त्यांच्या माहितीनुसार या प्रकरणामधील जो फिर्यादी आहेत त्या फिर्यादींशी संपर्क साधण्यात आला. फिर्यादीशी संपर्क साधून फिर्यादींच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामध्ये जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींची आणि त्या आरोपींची नाशिकमध्ये ओळख झाली आणि त्यांना कुंभमेळ्याच्या कामासंदर्भात काम देण्याचं आश्वासन दिलं, खोटं आश्वासन दिलं आणि या संदर्भात त्यांनी बनावट वर्क ऑर्डर तयार केल्या. बनावट वर्क ऑर्डर तयार करून त्यांना काम दिल्याचं दाखवलं आणि त्यांची फसवणूक केली. या कामासाठी किंवा हे काम देण्याचं त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून 3,05,00,000 रुपये या आरोपींनी घेतलेले आहेत आणि खोट्या वर्क ऑर्डर, ज्या वर्क ऑर्डर निघालेल्याच नाहीत त्या वर्क ऑर्डर त्यांनी या संबंधित आरोपींनी या फिर्यादीला दिल्या आहेत. या वर्क ऑर्डरची जे त्यांनी दाखवलं एकूण 591 कोटींची कामं दिली असं त्यांना फिर्यादींना दाखवलं. परंतु या प्रकारचं कुठलेही वर्क ऑर्डर नसताना, कुठलेही टेंडर नसताना फिर्यादींची या आरोपींनी फसवणूक केली आहे. फसवणूक करून त्यांच्याकडून खोटे त्यांना वर्क ऑर्डर दिल्याचं दाखवलं, त्यांना खोटे डॉक्युमेंट्स बनवून दिले आणि त्यांच्याकडनं 3,05,00,000 रुपये घेतले म्हणून 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या 3 गुन्ह्यांमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. हे आरोपी जळगाव जिल्ह्यामधील जामनेर येथील आरोपी आहेत. हे त्यांना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. हे गुन्हे जे 3ही गुन्हे आहेत तीनही गुन्हे नाशिक शहरामध्ये नाशिक रोड पोलीस ठाणे इथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सर, एकूण किती बनावट निविदा यांनी काढलेल्या आहेत? या प्रकरणामध्ये एकूण ज्या वर्क ऑर्डर आहेत त्या 5 वर्क ऑर्डर समोर आतापर्यंत आलेल्या आहेत आणि या 5 वर्क ऑर्डरची किंमत साधारणतः त्यांनी जे कागदावरती दाखवलंय ते 591 कोटी असं त्यांनी दाखवलेलं आहे. या खोट्या वर्क ऑर्डर्स आहेत. पण ही कामं नेमकी कोणती होती? ही कामं हाऊसकीपिंगची कामं, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना जेवणाची सुविधा देणं, बेडशीट, बकेट, मग पुरवणं, हाऊसकीपिंगची आहेत, लंच आहे, पाणी पुरवठा आहे, अशा हाऊसकीपिंगची कामं ही त्यांनी कामं कागदावरती दाखवली होत्या आणि या बनावट वर्क ऑर्डर तयार केलं. 2 आरोपींना याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि अजून कुणी आरोपी आहेत का याच्याविषयी तपास सुरू आहे. त्याच्यामध्ये अजून चौकशी सुरू आहे आणि चौकशीअंती अजून किती आरोपी आहेत हे निष्पन्न होईल. आरोपींचा आतापर्यंत कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास आलेलं नाहीये, तरी आणखी पुढील तपासामध्ये अधिक बाबी स्पष्ट होते. हे त्यातील एक आरोपी फोटोग्राफर आहेत आणि इतर आरोपी जे आहेत ते देखील अशा किरकोळ प्रकारचीच कामं करतात. असं कुठला एखादा मोठा याच्यामध्ये आरोपी अजून तरी समोर आलेला नाहीये. आता प्रथम दर्शनी ह्या आरोपींची आणि या फिर्यादींची ओळख नाशिकमध्ये झाली होती. त्यांची नाशिकमध्ये चर्चा झाली होती. नाशिकमध्ये त्यांना काम देण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यांना वर्क ऑर्डर दाखवल्या होत्या. त्यांचं आणखी इतर काही कनेक्शन आहे काय त्याची तपास सुरू आहे. तर इतक्या हुबेहूब पद्धतीने त्या बनावट वर्क ऑर्डर तयार करण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाशी संबंधित कुणी आहे का जो त्यांना मदत करत होता, त्यांच्यामध्ये काही संपर्क होता? प्रशासनाचं याच्यामध्ये कुणी समाविष्ट असल्याचं समोर आलेलं नाही. अजून तरी हे आरोपींनीच यांची फसवणूक केली असं स्पष्ट होत आहे. तरी देखील आणखी पुढील तपास सुरू आहे. तपासतानामध्ये ही बाबी निष्पन्न होते. काही दिवसापूर्वी विभागीय आयुक्तांनी पण तक्रार केली होती. ती घटना आणि ही घटना प्रथमदर्शनी वेगळी वाटते. त्याचा आणि या घटनेचा सध्या तरी परस्पर काही संबंध दिसून येत नाही. काही आरोपी पकडले होते.
त्यातील आरोपी त्याच वेळेस अटक झालेले आहेत. ह्या घटनेमध्ये ही स्वतंत्र घटना आहे आणि याच्याविषयी कालच गुन्हा दाखल झालेला आहे. 2 आरोपीच्या मध्ये अटक झालेली आहेत. पुढील तपासामध्ये अधिक बाबी आणखी स्पष्ट होतील. संशयित आरोपी जळगावमधील जामनेरचे असल्याने खळबळ उडाली आहे. संशयितांनी 2,17,50,000 रुपयांची फसवणूक केली आहे. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.